महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्व शासकीय कर्मचारी जे आहेत जवळजवळ 18 लाख शासकीय कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत की त्यांना आपल्याला या ठिकाणी जुनी पेन्शन योजना हवी आहे. तर या ठिकाणी या संपाला घाबरून का होईना या ठिकाणी शिंदे सरकार यांनी जे ग्रॅच्युइटी जी आहे की जी ग्रॅच्युइटी जी या ठिकाणी दिली जाणार आहे की जी NPSमध्ये नव्हती ती आता NPSलाही लागू केली जाईल. अशा प्रकारची जे आपल्याला या ठिकाणी जी आश्वासन दिलेलं आहे जुनी पेन्शन योजनेऐवजी ग्रॅच्युइटी दिली जाईल अशा प्रकारे तुम्ही न्यूज पाहत असाल. तर एकूण आपल्याला किती प्रकारची ग्रॅच्युइटी मिळणार आहे यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे आणि हे कॅल्क्युलेटर कसं वापरायचं यासाठी नेमका कोणता फॉर्म्युला आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहत असाल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे यूट्यूबचा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ग्रॅच्युइटीची लिंक मिळेल. परंतु मित्रांनो, या लिंकवर क्लिक करण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही अजून या टेक्निकल टीचर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे कॅल्क्युलेटर असतील, वेतन आयोगाच्या बातम्या असतील, मी या चॅनलवरती नेहमीच पब्लिश करत असतो. तर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन जर एनेबल केला तर अशा प्रकारचे ज्यावेळेस मी व्हिडिओ बनेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, या प्रकारचं यूट्यूब तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा मोरचं बटन दिसेल, त्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल तर या ठिकाणी कॅल्क्युलेटरची लिंक दिसेल. आणखीन एकदा तुम्ही मोरवर क्लिक केलं तर तुम्हाला एक्सेल फाईलही डाउनलोड करायला मिळेल. या ठिकाणी कॅल्क्युलेटरची जी लिंक आहे m.excel ॲप अशा प्रकारे आहे. तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधील जे ब्राउझर आहेत ते ओपन होतील आणि या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएटी कॅल्क्युलेटर जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला शेवटचं बेसिक टाकायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण रिटायर होणार आहोत त्यावेळेचं बेसिक टाकायचं आहे. आता तुम्हाला सध्याचं बेसिक माहिती असेल, शेवटचं बेसिक माहिती नसेल तर 7व्या वेतन आयोगाचं जे पे मॅट्रिक्स असतं ते तुम्ही या ठिकाणी ओपन करायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू शकतो की तुम्ही ह्या कॅल्क्युलेटरमध्ये काय भरणार आहात. या ठिकाणी तुमचा नियुक्ती दिनांक जो आहे तो भरणार आहात. मी या ठिकाणी 18 डिसेंबर 2010 हा माझा नियुक्ती दिनांक आहे. सेवानिवृत्ती दिनांक आहे 31 ऑक्टोबर 2045. तर माझी एकूण सेवा होते 34 वर्ष 8 महिने, म्हणजे जवळजवळ 35 वर्ष या ठिकाणी माझी सेवा होणार आहे. तर 35 वर्ष आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकूण सेवेची किती वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर माझी सेवेची एकूण 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याचा अर्थ माझे अजून 22 वर्ष जी आहे ती सर्व्हिस या ठिकाणी माझी बाकी आहे. तर मी काय करेल, पे मॅट्रिक्समध्ये जाईल आणि या ठिकाणी पे मॅट्रिक्समध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 2800 अशा प्रकारचा मला ग्रेड पे होता जो या ठिकाणी 6व्या वेतन आयोगामध्ये होता. 7व्या वेतन आयोगामध्ये नाही आहे, परंतु या लिंकमध्येच म्हणजे मी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पदोन्नती घेतली नाही किंवा या ठिकाणी मी वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड वेतन श्रेणी जरी घेतली नाही. ह्याच क्रमाने जरी मी या ठिकाणी 34व्या वर्षी मला किती प्रकारचं माझं बेसिक राहील हे मी या ठिकाणी तुम्ही पे मॅट्रिक्समध्ये शोधू शकाल. तर माझं सध्याचं बेसिक आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कर्सर ठेवला आहे 39,200 आहे आणि माझी सर्व्हिस या ठिकाणी 12 वर्ष झालेली आहे. म्हणजे मी ह्या घरामध्ये काय करेल, 24 वर्ष अजूनही या ठिकाणी मी 22 वर्ष या ठिकाणी मी 22 टप्पे जे आहेत ते खाली येईल आणि ज्या ठिकाणी माझे 22 संपतील त्या ठिकाणचं माझं शेवटचं बेसिक असणार आहे. तर 39,200 पासून जर मी या ठिकाणी 22 पर्यंत जर खाली आलो तर या ठिकाणी माझं तुम्हाला मी दाखवू शकतो की 72,800 अशा प्रकारचं बेसिक जे आहे ते माझं मी ज्यावेळेस रिटायर्ड होणार आहे त्यावेळेस माझं असणार आहे. तर या ठिकाणी मी काय करेन, 72,800 हे जे बेसिक आहे ते मी या ठिकाणी टाईप करेन. ठीक आहे. त्यानंतर महागाई भत्ता जो आहे वार्षिक सरासरी दर जो आहे तो 8% असेल. मी ज्यावेळेस रिटायर्ड होईल त्यावेळेस महागाई भत्ता म्हणजे आता जर 38 असेल तर मी ज्यावेळेस रिटायर्ड होईल त्यावेळेस 150 काहीतरी झालेला असेल. तो मी या ठिकाणी 8 जो आहे तुम्ही या ड्रॉपडाऊन लिस्टमधून घेऊ शकाल. जर 8 पेक्षा जर महागाई भत्ता वाढलेला असेल तर तुम्ही तो निवडायचा आहे. या ठिकाणी वार्षिक सरासरी महागाई भत्ता हा 8% आहे असं मी या ठिकाणी ठेवेल. नियुक्ती दिनांक मी या ठिकाणी टाकलेला आहे, सेवानिवृत्ती दिनांक टाकलेला आहे आणि या ठिकाणी गो बटनावर क्लिक केलं ना की मला माझी ग्रॅज्युएटी किती मिळणार आहे ती या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. तुम्हाला हे अशा प्रकारचं जर एक्सेल थ्रू चालणारं ॲप बनवायचं असेल तर या ठिकाणी मी एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट तो व्हिडिओ पाहू शकाल आणि स्वतःचंही अशा प्रकारचं ॲप डेव्हलप करू शकाल. तर आपण या ठिकाणी गो बटनावर क्लिक करणार आहोत. गो बटनावर जसंही मी क्लिक करेल तर या ठिकाणी काय होणार आहे, निवृत्तीनंतर मिळणारा आर्थिक लाभ माझी एकूण सेवा या ठिकाणी दाखवते 34.8 वर्ष. निवृत्ती उपदान म्हणजे त्याला आपण ग्रॅज्युएटी म्हणतो, तर मंजूर उपदान रक्कम जी आहे ती 20 लाख होईल. कारण या ठिकाणी एक कट ऑफ लावलेला आहे की तुमचं या ठिकाणी सर्व्हिस त्यानंतर बेसिक जे आहे यांचा जर गुणाकार केला तर तो 20 लाखाच्या वर जर जात असेल, समजा 30 लाख होत असेल तर तुम्हाला ती 30 लाख दिली जाणार नाही आहे. 20 लाख जे आहे ती जास्तीत जास्त मिळू शकते. कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला 20 लाखाच्या खाली जो आकडा येईल, तुमची सर्व्हिस जास्त झालेली असेल किंवा या ठिकाणी तुमचं बेसिक शेवटचं चांगलं असेल तर तुम्हाला 20 लाखापर्यंतचं ही ग्रॅज्युएटी रक्कम जी असते ती तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी हे कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे. तुम्हाला हे कॅल्क्युलेटर कसं वाटलं हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा प्रकारचे फ्री कॅल्क्युलेटर हवे असतील, आणखीन काही माहिती हवी असेल तर या ठिकाणी मी हा जो यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलची लिंक देत आहे. यावरती अजूनही वेतन आयोगाचे आणखीन व्हिडिओ आहेत. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनही ते व्हिडिओ पाहू शकाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.